श्री स्वामी समर्थ. आजचे राशी भविष्य 14 मार्च 2026. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. प्रत्येक दिवस आपल्या आयुष्यात काही ना काही नवे संदेश घेऊन येत असतो. आजचा दिवसही काही राशींसाठी आनंद, काहींसाठी आत्मपरीक्षण आणि काहींसाठी नवी दिशा देणारा ठरू शकतो. कोणाच्या आयुष्यात आज एखादी नवी संधी दार ठोठावणार आहे, कोणाला मानसिक शांततेचा अनुभव येणार आहे, तर काही राशींना आज संयम, समजूतदारपणा आणि सावधगिरी बाळगावी लागेल. ग्रहांची चाल आपल्या मनावर, विचारांवर आणि निर्णयांवर सूक्ष्म प्रभाव टाकत असते. त्यामुळे आजचा दिवस कसा घालवायचा, कोणत्या गोष्टी टाळायच्या आणि कोणत्या संधी स्वीकारायच्या याचा अंदाज घेणे महत्त्वाचे आहे. चला तर मग सविस्तरपणे जाणून घेऊया आजचे राशीभविष्य. आपल्याला हे राशीभविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. मेष, आजचा दिवस तुमच्यासाठी थोडासा आत्मचिंतनाचा आणि मनाला शांत ठेवण्याचा संदेश देणारा ठरू शकतो. मनात अनेक विचारांची गर्दी होऊ शकते, त्यामुळे वैचारिक शांतता राखणे अत्यंत आवश्यक ठरेल. जोडीदाराच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. त्यांच्या छोट्या त्रासालाही दुर्लक्ष करू नका. कुटुंबातील वातावरण तुलनेने शांत आणि समाधानकारक राहील, त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा जाणवेल. एखाद्या जवळच्या नातेवाईकाची भेट होण्याची शक्यता आहे आणि त्या भेटीतून जुन्या आठवणी जाग्या होतील. गुरुजनांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद तुम्हाला योग्य दिशा दाखवतील. तुमच्या मनात दडलेल्या महत्त्वाकांक्षा पुन्हा जाग्या होतील आणि काहीतरी मोठे करण्याची प्रेरणा मिळेल. वृषभ, आजचा दिवस स्थिरता आणि संयम यांची परीक्षा घेणारा ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी घाई गडबड न आता शांतपणे आणि नियोजनपूर्वक काम करणे आवश्यक आहे. तुमची बुद्धिमत्ता आणि कौशल्य योग्य वेळी वापरल्यास काही मोठी संधी मिळू शकते. रागाच्या भरात घेतलेले निर्णय नंतर पश्चात्तापाला कारणीभूत ठरू शकतात, त्यामुळे भावना नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. वैवाहिक जीवनात समाधानाची भावना राहील आणि जोडीदाराकडून भावनिक आधार मिळेल. दिवस साधारणपणे चांगला आणि सकारात्मक जाईल. काही लोक तुमच्याकडे सल्ल्यासाठी येऊ शकतात, पण कोणाचाही सल्ला अंधपणे स्वीकारू नका. स्वतःच्या अनुभवावर आणि विवेकावर विश्वास ठेवा. मिथुन, आज तुम्हाला प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागेल. अविचाराने किंवा घाईत केलेली कृती नंतर अडचण निर्माण करू शकते, त्यामुळे कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी तिचा सखोल अभ्यास करा. काही जुनी अपूर्ण कामे पुन्हा समोर येऊ शकतात आणि त्यात तुमचा बराच वेळ जाऊ शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज भासेल, त्यामुळे काटकसरीचा मार्ग स्वीकारावा लागेल. काही इच्छांना तात्पुरते बाजूला ठेवावे लागेल. जोडीदाराच्या बुद्धिमत्तेचे आणि त्यांच्या विचारशक्तीचे तुम्हाला आश्चर्य वाटेल. त्यांच्यासोबत संवाद साधल्याने अनेक प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात. भावंडांची किरकोळ वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शांतपणे संवाद साधा. आशावादी दृष्टिकोन ठेवल्यास परिस्थिती सहज हाताळता येईल. कर्क, आजचा दिवस तुमच्यासाठी काही नवीन संधी घेऊन येऊ शकतो. कामाच्या क्षेत्रात विस्तार करण्याचा विचार तुम्ही करू शकता आणि त्यासाठी योग्य संधी मिळू शकते. मनातल्या छोट्या इच्छा पूर्ण करण्याची संधी मिळेल. विशेषतः आवडते पदार्थ खाण्याचा आनंद घेता येईल. जोडीदाराच्या भावना आणि इच्छांचा आदर करणे आज खूप महत्त्वाचे आहे. भागीदारीत काम करत असाल तर तुमच्या मताला प्राधान्य मिळेल. मात्र खोट्या गोष्टींचा आधार घेऊन कोणतीही गोष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करू नका. वाहनसुख मिळण्याची शक्यता आहे किंवा प्रवासाचा आनंद मिळू शकतो. जोडीदाराचा हट्ट पूर्ण करताना संयम राखा. नवीन ठिकाणी गुंतवणूक करण्याचा विचार मनात येऊ शकतो. सिंह, आजचा दिवस तुमच्यासाठी मनाला आनंद देणारा ठरू शकतो. आवडत्या छंदाला वेळ देण्याची संधी मिळेल आणि त्यामुळे मन हलके वाटेल. छोट्या छोट्या कारणांमुळे येणारा राग कमी करण्याचा प्रयत्न करा. कौटुंबिक समस्या शांतपणे आणि समजूतदारपणे हाताळल्यास वातावरण पुन्हा आनंदी होईल. मानसिक स्थैर्य राखणे आज अत्यंत महत्त्वाचे आहे. काही महत्त्वाची कागदपत्रे किंवा कामे पुढे सरकण्याची शक्यता आहे. धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टींकडे तुमचा कल वाढेल. जवळचा एखादा प्रवास आनंददायी ठरू शकतो. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळल्यास आरोग्य चांगले राहील. मनातील चिंता दूर करण्यासाठी ध्यान किंवा प्रार्थना करणे फायदेशीर ठरेल. दिवसाच्या शेवटी मनात समाधान आणि शांतता निर्माण होईल. कन्या, आजचा दिवस नातेसंबंध सुधारण्यासाठी अनुकूल ठरू शकतो. वडिलांशी किंवा कुटुंबातील ज्येष्ठांशी असलेले मतभेद कमी होऊ शकतात. हाताखालील लोकांची मदत मिळाल्यामुळे कामे लवकर पूर्ण होतील. पत्नीची नाराजी दूर करण्यासाठी थोडा वेळ आणि प्रेम द्यावे लागेल. मित्रमैत्रिणींसोबत आनंदी क्षण घालवण्याची संधी मिळेल. घरगुती कामात वेळ जाईल, पण त्यातून समाधान मिळेल. आवडत्या ठिकाणी भेट देण्याचा योग येऊ शकतो. कौटुंबिक समस्या हळूहळू कमी होण्याची चिन्हे दिसतील. अधिकारी वर्गाचे मार्गदर्शन लाभदायी ठरेल. स्त्री सौख्य आणि कुटुंबातील प्रेमामुळे मन आनंदी राहील. दिवसाच्या शेवटी मनात कृतज्ञतेची भावना निर्माण होईल. तूळ, आज काही अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता आहे. मौल्यवान वस्तू खरेदी करण्याचा विचार मनात येऊ शकतो. मात्र कोणावरही पटकन विश्वास ठेवणे टाळा.
सामाजिक क्षेत्रात सुरू असलेले वाद किंवा मतभेद हळूहळू दूर होतील. काही कामे थोड्या विलंबाने पूर्ण होतील, त्यामुळे संयम ठेवावा लागेल. तुमच्या बोलण्याच्या कौशल्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. सहकाऱ्यांची साथ मिळाल्यामुळे कामात प्रगती होईल. तरुण वर्गासोबत काम करताना उत्साह वाढेल. आर्थिक बाबतीत छोटासा फायदा मिळू शकतो. दिवसाच्या शेवटी मन आनंदी आणि हलके वाटेल. वृश्चिक, आज विरोधकही तुमच्याशी नरमाईने वागण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे अनेक तणावपूर्ण परिस्थिती सहजपणे दूर होऊ शकतात. जोडीदाराच्या मताला प्राधान्य दिल्यास नात्यात अधिक गोडवा निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी काही बदल होण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्या. मित्रांकडून मदत किंवा लाभ मिळू शकतो. निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवल्यास मन प्रसन्न होईल. चेष्टामस्करी करताना शब्द जपून वापरा. सामुदायिक वाद किंवा भांडणांपासून दूर राहणे योग्य ठरेल. एखादा जुना आजार कमी होण्याची शक्यता आहे. मानसिक अस्वस्थता दूर करण्यासाठी सकारात्मक विचार करा. दिवसाच्या शेवटी समाधानाची भावना निर्माण होईल. धनु, आजचा दिवस जबाबदाऱ्या वाढवणारा असू शकतो. जमीन जुमल्याशी संबंधित कामांकडे लक्ष देण्याची गरज आहे. अनावश्यक साहस किंवा जोखीम टाळावी. कधीकधी स्वतःच्या रागामुळेच परिस्थिती बिघडू शकते, त्यामुळे शांत राहण्याचा प्रयत्न करा. दूरवरच्या लोकांशी संपर्क वाढू शकतो. मनःशांती मिळवण्यासाठी थोडा वेळ स्वतःसाठी काढा. मानसिक गोंधळ दूर करण्यासाठी ध्यान किंवा प्रार्थना उपयुक्त ठरेल. इतरांच्या गुणांचे कौतुक केल्याने नाती अधिक घट्ट होतील. कोणावरही पटकन विश्वास ठेवू नका. घरातील जबाबदाऱ्या नीट पार पाडाव्या लागतील. दिवसाच्या शेवटी मन हलके वाटेल. मकर, आज तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा जाणवेल. कलेची आवड किंवा सर्जनशीलतेकडे तुमचा कल वाढेल. कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळाल्यामुळे आत्मविश्वास वाढेल. काही छुपे शत्रू तुमच्या विरोधात प्रयत्न करतील, पण तुमच्या संयमामुळे त्यांच्यावर मात करता येईल. आजचा दिवस काही बाबतीत शुभ संकेत देणारा आहे. बोलताना आक्रमकता टाळा, अन्यथा गैरसमज निर्माण होऊ शकतात. आध्यात्मिक शक्ती वाढल्याची जाणीव होईल. प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी सारासार विचार करा. अनावश्यक खर्च टाळणे गरजेचे आहे. भागीदारीत काम करताना संयम आणि समजूतदारपणा आवश्यक ठरेल. दिवसाच्या शेवटी मन समाधानी राहील. कुंभ, आज काही गोष्टी संयमाने हाताळाव्या लागतील. भागीदारीत काम करत असाल तर सबुरी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. समोर येणाऱ्या छोट्या छोट्या आनंदाचा आस्वाद घ्यायला शिका. अडचणी आल्या तरी त्यातून मार्ग काढण्याची क्षमता तुमच्यात आहे. मानसिक ताण जाणवू शकतो, पण त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. तुमच्या बुद्धिमत्तेचा आणि विचारशक्तीचा प्रभाव इतरांवर पडेल. प्रवास करताना सावधगिरी बाळगा. कलेशी संबंधित काही साधने किंवा संधी मिळू शकतात. मनाप्रमाणे एखादी खरेदी करण्याचा योग आहे. कुटुंबातील जबाबदाऱ्या ठामपणे पार पाडाल. कामात घाई गडबड न करता शांतपणे पुढे जा. दिवसाच्या शेवटी मनाला स्थैर्य मिळेल. मीन, आज बोलताना संयम आणि सौम्यता राखणे आवश्यक आहे. आत्मविश्वास कमी पडू देऊ नका, कारण तुमच्यात मोठी क्षमता आहे. मनात येणारे नकारात्मक विचार बदलण्याचा प्रयत्न करा. व्यावसायिक क्षेत्रात प्रगतीची नवी संधी मिळू शकते. गरजू लोकांना मदत करण्याची भावना तुमच्यात जागृत होईल. ध्यानधारणा किंवा प्रार्थनेतून सकारात्मक ऊर्जा मिळेल. भावंडांचे सहकार्य मिळाल्यामुळे कामे सोपी होतील. मनाची द्विधा अवस्था दूर करण्यासाठी स्पष्ट निर्णय घ्या. सरळ आणि प्रामाणिक वागणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आर्थिक बाबतीत थोडासा दिलासा मिळू शकतो. दिवसाच्या शेवटी मनात शांतता आणि समाधानाची भावना निर्माण होईल. धन्यवाद.